नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण भाषा सज्जतेत विरामचिन्हांचा अभ्यास करणार आहोत. गेल्या इयत्तेत म्हणजेच 6वीत आपण काही विरामचिन्हांना अभ्यासलो होतो. आज राहिलेल्या विरामचिन्हांचा अभ्यास पुन्हा करणार आहोत. वाक्य वाचा व त्यात कोणते विरामचिन्हे आलेली आहेत ते लिहा. 1. मी दररोज अभ्यास करतो. 2. तू केव्हा आलास? 3. गंगा, यमुना, सरस्वती आणि कावेरी या भारतातील नद्या आहेत. 4. अरे किती सुंदर आहेस. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम वाक्यात पूर्णविराम, दुसऱ्या वाक्यात प्रश्नचिन्ह, तिसऱ्या वाक्यात स्वल्पविराम आणि चौथ्या वाक्यात उद्गारवाचक चिन्ह आलेली आहेत. चला आता आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. वाक्यांचे वाचन करू. गंगा आणि यमुना आणि ब्रह्मपुत्रा आणि नर्मदा भारतातील पवित्र नद्या आहेत. अरे, हे वाक्य वाचताना तुम्हाला काही बदल करावासा वाटतो का? वारंवार येणारे आणि पद हे नकोसे वाटते ना? आता खालील वाक्य वाचा. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा आणि नर्मदा भारतातील पवित्र नद्या आहेत. आता वाक्य कसे वाटले? वाक्य बरोबर वाटले ना? वाक्यात वारंवार आणि व तसेच सारखी पदे वापरली तर बोलायला आवडणार नाही, म्हणून मध्ये स्वल्पविराम दिला जातो. परंतु येथे आणि व तसेच या पदाचा उपयोग होतो तेथे स्वल्पविराम द्यायचा नाही. वाक्य. मला कथा, नाटके आणि कादंबरी आवडतात. दुसरे वाक्य. अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंशल, शंखपाल, धृतराष्ट्र, कथक आणि कालिया ह्या सुद्धा सापाच्या जाती आहेत. 2 वाक्यखंडांना वेगळे करण्यासाठी सुद्धा स्वल्पविराम देतात. चला उदाहरण पाहू. श्रमाचे महत्त्व सांगितले. सर्वांना सहकार्य आवाहन केले. चला सर्वजण येथे जाऊया. शिकारी पुन्हा गेला. जाळे पसरले आणि बाजूला जाऊन उभा राहिला. अशा प्रकारे वाक्यखंडांना वेगळे करण्यासाठी स्वल्पविराम देण्यात येतो. तिसरा उपयोग. पत्रलेखनात प्रतिशब्दानंतर, संबोधनानंतर, निरोपनंतर पत्ता लिहिताना मध्यंतरी स्वल्पविराम दिला जातो. खालील उदाहरणं वाचा आणि अभ्यासा. विद्यार्थी मित्रांनो, स्वल्पविराम आणखी कुठे वापरला जातो? हो, नाही, अरे, वा शब्दानंतर स्वल्पविराम दिला जातो. जसे की हो, आम्ही नक्कीच तुमच्यासोबत येऊ. वाक्य दुसरे. अरे, तुम्ही कधी आलात? तिसरे. वा, खूप सुंदर लेखन आहे. 4. नाही, मी गावी येणार नाही. अशा प्रकारे स्वल्पविरामचा येथेही वापर करण्यात येतो. स्वल्पविराम आणखी कुठे दिला जातो? जर कोणाचे संभाषण किंवा कोणी म्हणाले किंवा बोलले ते संवाद जसेच्या तसे सांगण्यासाठी त्यावेळेस अवतरण चिन्हाच्या आधीसुद्धा स्वल्पविराम दिला जातो. उदाहरणार्थ, गुरुजी म्हणाले, 2 दिवसांच्या परीक्षेचा निकाल आहे. या वाक्यात गुरुजी म्हणाले नंतर स्वल्पविराम देण्यात आलेला आहे. वाक्य दुसरे. शास्त्रींनी घोषणा दिली. जय जवान जय किसान. यात शास्त्रींनी घोषणा दिली या नंतर स्वल्पविराम देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, स्वल्पविराम कुठे कुठे वापरला जातो याचा आपण सविस्तर अभ्यास केला. आता आपण पुढील विरामचिन्ह म्हणजे अवतरण चिन्ह याचा अभ्यास करणार आहोत. प्रथम आपण एकेरी अवतरण चिन्ह समजून घेणार आहोत की हे चिन्ह वाक्यात कुठे कुठे वापरले जाते त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असेल अथवा मुख्य गोष्ट सूचित करायची असेल तर त्यावेळी येथे एकेरी अवतरण चिन्ह वापरण्यात येते. उदाहरणार्थ, गांधीजींनी सांगितले की सुंदर अक्षर हा हाताचा दागिना आहे. या वाक्यात सुंदर अक्षर हाताचा दागिना आहे याला आपल्याला मुख्य म्हणजे सूचित करायचे आहे. त्यासाठी या वाक्यांशच्या दोन्ही कडेने एकेरी अवतरण चिन्ह देण्यात आलेले आहेत. वाक्य क्रमांक 2. तुलसीदासांनी रामचरितमानस ग्रंथ लिहिला.
या वाक्यात रामचरितमानस हा शब्द आपल्याला मुख्य दाखवायचा आहे. म्हणून ह्या शब्दाच्या दोन्ही दिशेला एकेरी अवतरण चिन्ह आपल्याला द्यावं लागेल. वाक्य क्रमांक 3. गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली. या वाक्यात चले जाव या शब्दाला आपल्याला मुख्य दाखवायचं आहे किंवा जोर द्यावयाचा आहे. यासाठी या दोन्ही शब्दांच्या कडेने आपण एकेरी अवतरण चिन्ह द्यावे. चला विद्यार्थी मित्रांनो, अवतरण चिन्हात दुसरा प्रकार म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह आपण कुठे वापरावे त्याविषयी सविस्तर समजू. बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द तसेच्या तसे दाखविण्याकरिता दुहेरी अवतरण चिन्ह हे दिले जाते. उदाहरणार्थ, गुरुजींनी सांगितले गुजरातचे सर्वात मोठे धरण सरदार सरोवर आहे. यात गुरुजींनी सांगितले म्हणजे गुजरातचे सर्वात मोठे धरण सरदार वल्लभभाई आहे. आता गुरुजींनी जे संवाद सांगितले आहे ते जसेच्या तसे आपल्याला दुसऱ्यांना सांगावयाचे असेल तर त्यावेळेस त्या ओळीच्या दोन्ही कडेने दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. वाक्य क्रमांक 2. सिंह म्हणाला, तुला यायला उशीर का झाला? यात सिंह काय म्हणाला आहे त्याचे संवाद जसे तसे आपल्याला सांगायचे आहे. त्यासाठी त्या संवादाच्या दोन्ही कडेने दुहेरी अवतरण चिन्ह हे दिले गेले आहे. वाक्य क्रमांक 3. मधू म्हणाली, मी पण सहलीला जाईन. मधू काय म्हणाली? तिचे संवाद म्हणजे मी पण सहलीला जाईल हे जसे तसे आपल्याला ऐकवायचे आहे, सांगायचे आहे. त्यासाठी दोन्ही कडेने आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह द्यावे लागेल. या पद्धतीने दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग केला जातो. चला, पुढील चिन्ह आहे योजक चिन्ह. हे योजक चिन्ह काय असेल आणि कुठे दिले जाते? चला त्याचा आपण अभ्यास करू. खालील उतारा वाचा. शाळेत एके दिवशी बाई म्हणाल्या, आपल्या शाळेत रामहाट सुरू करू. त्यात लागणारा वस्तू ठेवू. वर्गातील कोणत्याही 2 विद्यार्थ्यांना त्याची जबाबदारी देऊ. शाळा सुरू होण्यापूर्वी, मध्यंतरी व शाळा सुटल्यानंतरच्या वेळेत ते विकायला ठेवायचे. विद्यार्थी स्वतः किंमत वाचून तेथे रक्कम ठेवतील. वरील उतार्यात ही आडवी रेष हे चिन्ह काय आहे? हे चिन्ह 2 कारणांनी वापरले जाते. 1. 2 शब्दांना जोडण्यासाठी. 2. ओळीत शेवटी शब्द जर अपूर्ण राहिला तर त्याला दर्शविण्यासाठी. ही जी आडवी रेष आहे या चिन्हास काय म्हणतात बरं? तर ह्या चिन्हास संयोजक चिन्ह असे म्हणतात. आज आपण ज्या चिन्हांचा अभ्यास केला ते चिन्ह पाठात कुठे कुठे आहे त्याचा अभ्यास करा, सराव करा आणि लक्षात घ्या.